दादा बाहेर ढोलकीचा आवाज जातो, फक्त बेंचो जातोय, बेंचो आणि ऑर्गन जातोय बाहेर, ढोलकी जाते आणि मला येऊन लागतो. हॅलो बँजवाले जरा थांबा बरं, आपण 10 फूट खाली आहोत. बरं एकच स्पीकर बाहेरचा नाही. हॅलो 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 तुझे ग्राउंड वरला काम चालू आहे सगळं. हॅलो हॅलो ह्याला कसा आवाज चालला मला काय माहिती. हॅलो हॅलो ओके. आपलेपणाची वीण ओवता यावी बघा, आपलेपणाची वीण ओवता यावी असा एक धागा पाहिजे. हे डावरादा आयुष्य फार सुंदर आहे, पण बसायला अशी जागा पाहिजे. काय आवाज आला त्यासाठी? परत बोलू. आपुलकीची वीण ओवावी त्यासाठी असा एक धागा पाहिजे. आयुष्य फार सुंदर आहे, पण बसायला अशी जागा पाहिजे. बरं मी काय म्हणतो, जोशी भाऊ आहेत कुठल्या बाजूला? बाहेर आहेत. मंगेश भवाळी माऊलीने माझ्यासाठी एक टोपी आणलेली आहे. हळदीला नवरा बसतो ना तवाचे बघा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता ठिकाणी मोठी देवता श्री गणेश आई शारदा माता या महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजाभवानी हे नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राच्या संतान भूमी या संतांच्या वाटेमध्ये संत बाळूमामा भोगले महाल अभोलकर यशवंत अभोलकर कर्मयोगिनी राजमाता अभिनेत्री भोलकर यांच्या शिरस्त्यावर माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई भटाई देवी, हरी देवळकर राज्याचा मालक हरी केदारली देव चव्हाणा बोलस्तेश्वर सुगार सकाळी यांच्या चरणाशी नमस्कार करतो. या गणपतीपुळेची स्वयंभू देवता श्रीहरी गणपती आया आणि या भूमीची गाव पाठरी आई चंडिका देवी, आई वरदान देवी, आई धनवंतरी देवी, आई कालकाई देवी आणि आई भटाई देवी यांच्या चरणाशी सादर करत आहेत. नवलाई देवी नाथ मंडळ विलीन खंडरवाडा शाखा हरी रवैया नाथ मंडळ गोटिये माता गौरी बटू सिद्धार्थ कारगोडे हे मोठा दिग्विजय गिरेसर बेंजला सुरत भटकेकर आणि ऑक्टोबरला विशाल करकडे आणि या लोकांचा बुलंद आवाज ज्याने आपला ब्रँड करून दाखवला तो संजय होरामेचा घरचा साथ गावासाहून ज्याला मनाचा मुद्रा करत कोणत्याही बाबूरावले घराण्यातले हुडा शंकर यांचे नारायणराव याचे बाबराव अमर विशाल गणेश भिटाकी गंगाराव प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवाला शाही विकास नामोरे तुमच्या चरणाने ढोल वाजवण्यावर सेवा करण्यासाठी तयार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर या बाबतीत काय होत आहे पैठेच मग घरच्या घरात जर काही चंडिका आई काय कुठनं बाहेरनं कोणी आणलं असेल तुझ्या पायाखाली चपून ठेव. तारण्या पण आलाय तर हे तुझ्या पायाखाली जपून ठेव. कोणी कुठनं आणलं असेल, कोटात आणलं असेल, कोटात आणलं असेल. यांचं गाव कोट बघा काय काय म्हणतील. ज्याला नाही कोट काय काय शब्द बोलतात मला सांगा
थोडं बसा पोरांनो, आपली मजा आहे सगळी. आपण स्तवन करायचं. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. माझे करायला सुरुवात. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, सर्व जबाबदारी आमच्यावर. होय थांबा, नाही नमा नको नाही काय तो असं आहे आमचं पद. या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या कोटातली जोशी वहिनी आलेली आहे. तिच्या स्वप्नातून काही आमचा लंगोट मात्र जात नाही. आमच्या लंगोटची तिला एवढी ओढ लागलेली आहे, काय करावे कळत नाही. लाईट बंद करू. मी एवढा पण काळ नाही बंद करा. मी शुद्ध बोलतोय रे, ऐक ना. मी शिकतोय. ह्यांचं स्तवन गायला होतं, गण गायला, पण गणपती पुढं बोललो, गणेश गुळ बोललो. खुळ खुळ स्टॉकिंग गणपती पुढं खैना आणलेला खैना आणला खैना आणि गण पडला म्हणजे गण पूर्ण. मला म्हणतात चाल सुंदर आहे, लक्ष द्या, पण शाप पडला. गवळीला प्रेमाचं गायला, चांगलं गायलं आणि लास्टला फक्त दोन गोष्टी राहिल्या, माझी लंगोट आणि नमान. त्याच्या पलीकडे काय का होता काय हो गायला हे मोठे मरण बोलत. हे काय म्हणतात नमनचा सीझन नाही, नमान नंतर पब्लिक म्हणतात ना ह्याच नमानाचे सीझन आहे. लांबरे बोलला ना म्हणजे लगाने सीझन आहे. नमन करायला लागलं ना, अरे रामल्या नमन करायला लागले की नाही. आपण बोलते सबको बोलते. यांची खरी बरीच आहे वहिनीची. ही वहिनी खानवलीत कळसवणी पाणी खेळली, आज 5 माघारी आणलं नाही. आज म्हणून पालखी म्हणून नेतो वहिनीची, बघित राहावं कशी ती. या ठिकाणी शक्ती तुरा जर पंढरी असेल, शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई ही पावन भूमी, आमच्या कोकणचं पवित्र, आम्ही त्याला आमची दक्षिण काशी म्हणू असं आमचं गणपतीपुळे हे क्षेत्र आणि ह्या गावची गाव पांढर आमची आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे या ट्रस्टची कार्यकारिणी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव, सरचिटणीस, उपसचिव, सगळी कार्यकारिणी सदस्य, या गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सगळे मानकरी असतील, गावकरी असतील, सर्वांना मनाचा मुजरा करून माझ्यासारख्या फाटक्या माणसाला इथं तुम्ही निमंत्रित केलं, सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या संपर्कातून हा कार्यक्रम मिळाला ते माझे आवडते शाहीर, शक्तिवाले शाहीर नरेंद्र मोरे माऊली यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला आणि वेळोवेळी माझ्याशी ज्यांचा संपर्क होता ते माझे मित्र मंगेश भवारी माऊली ज्यांनी मला टोपी दिलेली आहे. तुम्हाला शाहिरी मनाचा मुजरा. या ठिकाणी माझा मित्र राहुल गव्हाळे आलेला आहे, माझा ताळवे आलेला मित्र महेंद्र आंग्रे भाऊ ज्याने मला ह्या पंचकृषी दशकृषी निवेदनीमध्ये पहिल्यांदा आणले ते आमचे आदरणीय महेंद्र आंग्रे माऊली या ठिकाणी आहेत. संदीप बळकटे आहेत, सायरा 11चे सत्यवान कळमटे ओरी गावचे आलेले आहेत. ओरी गावची आमची मंडळी अनेकली आली आहे, तुम्हाला मनाचा मुजरा. त्याच्यानंतर खेडवरून माझा चेतन दिवाळी मंडळ आले 10-15 जण खेडवरून आले बारीसर. काय प्रेम आहे. पण ह्या प्रेमाची जे जाणी असते एकदा का माझ्या आया बहिणीनो माझे खेडवरून आलेले हे जे सगळे मंडळी आहे चेतन दिवाळी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा प्लीज. एवढा लांबून येतात त्या शक्ती तुरा आणि कल्वी तुरा हा कायम आम्हाला टाळा जिवंत राहणार. फक्त आयुष्य सुंदर आहे, फक्त ते उत्तमरित्या जगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे निलेश कुर्ट्या माऊली आले आहेत, दीपक कुर्टे आहेत, बाळकृष्ण पाष्टे आहेत, माझे सचिन आखाडे भाऊजी आलेले आहेत, मकरंद काळे माऊलींचा आम्हाला हॉल मिळाला आहे, त्यांचे शतश आभार. सर्वांना मनाचा मुजरा करून मी स्तवन सादर करतोय.
या ठिकाणी ही पावनभूमी पवित्र झाली. या गावाची पूर्वकुळाची आई चंडिका देवी स्थापित झाली. तिच्या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या साधा कलाकार आहे आणि तिचा दास होऊन तिच्या चरणाची धूळ मस्तकी लावून गणपतीपुळे गावाची धूळ मस्तकी लावून मी तिचं स्तवन गात आहे. हा नवरात्रीचा उत्सव आहे. गणानंतर बारी सुरू होते. कारण पार्वतीचा गण, आदिमायेचा गण शक्तिवाल्याने कलगीवाल्याने गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा. त्याच्या आधी आईला नमस्कार करा चालतो, बापाला नमस्कार करा चालतो. त्याच्या आधी म्हणून माझ्या आईचं स्तवन करतोय. लक्ष असावं. पुण्य लाभले ओढले, पुण्य लाभले रजद्वारी ओढले. माझ्या चंडिकेला आज हात जोडले. हो सोडले
मोडले पुण्यावर दाबले माझा पाय मोडले माझ्या चंडिकेला माझ्या अंबिकेला आज हात जोडले जोडले बोल श्री गणपती गजानन रावदेवी अखंड हल्ला सोलीचा अखंड बाबूराव घराण्याचा मंतूर आई चंडिका देवी तुझा श्री क्षेत्र गणपती पुण्याचा गणपती बाप्पा मोरया काही बक्षीस चालले आहेत। आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे नांदगाव दिवाळीवाडी तालुका खेड इथून जे आमची मंडळी आले आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद। आमच्या या पंचक्रोशीतील मित्र निलेश कुर्टे माऊली, दीपक कुर्टे माऊली, बालकृष्ण पाष्टे या तिघांकडून 501 रुपयाचं पारितोषिक कुर्टे माऊली आणि पाष्टे माऊली धन्यवाद। महेंद्र भाऊ आंगरे आमच्या निवडणुकीतील आमचे आयोजक, आमचे मित्र, या कलगीतुऱ्याचे पाईक आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आमचे महेंद्र भाऊ आंगरे 1000 रुपयाचं पारितोषिक। शाहीर दामोदर गोरवले या कलगीचे आमचे शाहीर, वरिष्ठ शाहीर आमच्या कलगीतुरा समाजोन्नती मंडळाचे आता ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, गाव कळजोटी आणि गणेशवाडीचे आहेत 500 रुपयाचं पारितोषिक। स्वप्नील घनशी माऊली निवेंडी 200 रुपये आणि खंडाळेश्वर प्लंबर मार्ग, खंडाळेश्वर प्लंबर मार्ग याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले आहे धन्यवाद। विशाल चौगले, अरुण चौगले याकडून 100 रुपये आणि सत्यवान कळमटे माऊली आमच्या घराण्याची शाट 201 रुपयाचं पारितोषिक। त्याचप्रमाणे ओमी गोंडबरे आणि भृती पालकर, ओमी गोंडबरे आणि भृती पालकर नाचणाऱ्या मुलांना 1000 रुपयाचं बक्षीस आले आहे धन्यवाद। आता गोवांच्या गणाचा भाग देऊया आधी गोवाली गण गायला ना 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 गोवाचे लिहतात ते नाव एकलव्य लावतात, आपल्याला घराण्याचं नाव लावतात एकलव्य शाहीर, भारतात घराण्यातील एकलव्य शाहीर लावतात। माझा त्यांना एकच प्रश्न आहे, एकलव्य आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला, हे माहिती आहे तुम्हाला पोरांनो? हे यांच्या गुरुला काय कापून देणार सांगा? अरे केस कापून देतील,
देतील, एखादा कान डावाचा कान कापून देतील. तुम्ही विचारायचा गुरुदक्षिणा म्हणून काय कापून द्याला. कसं आमच्या वाट्यात हे जातात आणि सांगून गेले आज या ठिकाणी हे बंद करा. मला ना आन्सर आहे होता, मी गावठी माणूस, मग मी टेन्शन देतो. तर काय आज गणपतीपुळ्यात ठाणवली कळसवलं पाणी खेळलो या जोशीवहिनी बरोबर. अहो काय झालं मंडळी, काहीच बोलला. अहो एकदा काय झालं, बारी होती यांच्या बरोबर आजग्या आमच्या लहानच्या ह्याने आलं या बोडक्या डोक्यात. माझा एक ना डायलॉग आहे, अड़ी वावर पे आता है उसको पड़वल दोड़का बोलते हैं, और शक्ति तुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. याच्यात काय चुकीचं बोललो काय हो? नाही ना, म्हटलं टोपी घाला. ते दुसऱ्या वर्गावर म्हणतात नाही आम्ही शक्तीवाले टोपी नाही घालणार. मी म्हटलं शक्तीवाले असेल तर लुगडाने पोलका लावून ये. अरे इतनी सी बात थी यार, हे दुसऱ्या वारीला लुगडच लावून आलं. आणि म्हणतात सापूच्या तळ्यावर आज मुक्काम गोष्ट गणपतीपुळे, गोष्ट आहे सापूची तळे. आता येते करतो खळबळे बघा बस. तर आलं म्हणतात 4 वाजेपर्यंत म्हणतात माणूस हल्लेला नाही. अरे हलल कसं, आता लुगडं सोडील नंतर लुगडं सोडील. आणि ना हो ऐकून तरी घ्या, आमची गोवा आहे ना पॉट जरा मोठा आहे. तर मी त्यांना म्हणतात 7 महिन्याच्या कारवारणी सारखा आपलं पॉट काढून पुढे मी म्हटलं खाणारा घेऊन आलो, वटी भरायची ना. पण नंतर मला बोललं दिवस गेले वटी नाही भरायची. मी काय वाईट बोललो काय हो? मी काय कमरेच्या खालचं बोललो, कमरेच्या वरचं बोललो, बोंबी परत चालेल. अहो प्रांगणात आहे, आईच्या प्रांगणात आहे, वाईट काय पण बोलत नाही. आपण कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. गोवाच्या गणाची चाल दे, मला पण येत नाही, चाल पण देऊ आता या उदाहरण. आज पावन गणपतीपुळे बघ कशी उंडरत होतो चाल. हो आज पावन गणपतीपुळे या विश्वविधात्यामुळे, आज पावन गणपतीपुळे या विश्वविधात्यामुळे उधळले कोटी कुळे. चरणी वाहून तुमच्या फुले रे बापा, मन हे आनंदी झाले. चरणी वाहून तुमच्या फुले रे बापा, मन हे आनंदी झाले. बरोबर चाल त्याची द्यायची आहे. जीएसटी सगळं बरोबर बोललो, हे बरोबर बोललो काय रे मी? यांनी गण कसा गायला रे? कान्सरले की नाही? ही वॉज कन्सर्निंग हियर. एक बटन दे संजय भाईने. Where is my वहिनी? Where is my वहिनी? 7 months गरोदर वहिनी where is? हे मी काय वाईट बोललो नाही ना? बरं आपण असंच आहे फुल गावठी माणूस. हे आहे की नाही माझ्या? आता माझा गण घेतो. मला त्या आयोजकाने सांगितलं की माझे 2 गण घ्या आणि नंतर पुढची बारी करा. गोवांचा भाग दिलाय का? बघा ह्या गमती झाल्या पाहिजेत. ह्या गमतीसोबत मूळ जो शक्यतून आहे तोही सादर झाला पाहिजे. आमची एंट्री होणार 1 वाजता 2 वाजता, माणसं झोपलेली. हे फक्त दादागिरी करून गेलं, शास्त्र आणि ज्ञान शिकून गेलं. आम्ही येताना मांडळी जरा झोपलेली असते, थोडी बातम्यावरती करण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. हे दोषी वहिनी आम्हाला हे करावे लागते म्हणून आम्ही करतो. यात आमचे काही चुकले का बरे? डोक्यात जाती मेरे. नवगणाचं गोंधायचं आणि सुखान नागायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गाव देवाची
विचार हा किती आहे वित काही नानी बर देणारा आहे ना आपला लंबोदर गडबड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मातर सजू दे घर ग सांग चाल काय काय आणू गाये गणपतीला सांग चाल काय काय आणू गाये गणपतीला जाग गवराईला घराला आणू चाल काय काय आणू गाये गणपतीला जाग गवराईला घराला आणू चाल काय काय आणू गाये गणपतीला आराध्य अमर गुरुले 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आता माझ्या बारीचा गण घेतो नंतर जाऊया आमच्या जोशी वहिनीकडे. बघा किती काही आहे काय काही आहे हो साहेब तुला मी भजतो आद्य अनादि तुला मी भजतो आद्य अनादि गाऊनी गणामदी अरे रणामदी मनामदी ह्या जगामदी गणामदी गणपती
आईवरती गड गायला आहे मुळारंबाचा, शाहिरांचा गडाचा भाग दिला आणि आता गवळण. तर गवळण मी घेणार, त्याने प्रेमाची गवळण माझ्यावर कसा लय किंवा वहिनीचा वरपर्यंत बसा. माझी परत 14 दिवस लागोवाट नसणार आहे, त्याच्यामुळे थोडा आराम. तर एक पोरेड ऐका, तर लुगड्यापर्यंत आलो म्हणजे त्या विषयापर्यंत आलो. थांबा, बक्षीस आले आहे, पैसा आले. याचा डायलॉग आहे, पैसा आलं आणि नमाज 2 पैसे मला जर आलं तर सांग तुझ्या वापसाचं काय केलं. अलवायचं मनोरंजन केलं, त्याच्या मनासारं दिलं. मी मनोरंजन केलं, व्हायचं मला हे पैसे आले, व्हायचं मला हे पैसे आले तर बुवा काय तुझ्या बापसाचं गेलं. एवढंच म्हणायचं, बाकी बोलायचं माझ्यावर प्रेम आहे, कायम प्रेम आहे. आमच्या राज्याची शान आहे. हिंदीमध्ये चाली एवढ्या भारी काढतील की बाय 19 पोरी पटवल्या या गाड्यांवरती बुवा. रेकॉर्ड आहे बुवा आमच्या. आता इंस्टा अकाउंट पण इंस्टा अकाउंटला बुवा आमचं फक्त ह्याच्यावरचा फोटो देतात पांढरा करून, त्याच्या खाली त्याच्या लायकीच नाही हो. त्याला म्हणा राग येतो मी असं बोललो ना, पण दिस इज मोटिवेशन टू वहिनी की तुम्ही जिमला जावं, थोडं पोटपीट कमी करावं. आता येऊन म्हणतील ज्याला नाही पोट याच म्हणतील बघा 100% लिहून देतो, त्याच्याकडे दुसरा काही नाही लिहायला. आणि मी पण त्याला काय वाईट बोलत नाही. हा तर विषय काय लुगड्याचा. तर म्हटलं बुवा आणि आलं लुगडं लावून आलं आणि त्याच्यानंतर ते टोपी घालायला लागले. विषय सॉल्व होतो ना इथं, भावकीत कंटाळा कशा हवी. पण विषय वाढवला यांनी. मला बोलतात मी आता साडी लावून आलो, आता तुम्ही लंगोट लावून या. आता साडी ही सावरी आहे, ही दाखवण्याची गोष्ट आहे हो, ही वरतीच नसणार ना. झगामगाने माझ्याकडे बघा. मग लंगोट मी ते बोलले लंगोट लावून यायचे. मी गेलो लंगोट लावून 170 रुपयाची. पण लंगोट आतमध्ये घालतात, वर पॅन्ट घालतात. मी त्यांना बोललो तरी तुम्हाला हाऊस असेल, यू कॅन कम टू अवर कॉपी. आणि तेवढ्या त्यांनी वाजवलं आणि खाल्लं. मग मी काय बोललो, ये माझे जोशीन बाय,
काय मी वाईट बोललो? बघा हे नमाल वाजले की पैसा आला की नाही? स्वयंभू कुमजाई फुडगुस गाव फुडगुस या आईच्या प्रतिष्ठानकडून 502 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की गोवा बारी पेटवा. असत ना असंच खानवलीत फॉरेनरला फॉरेनर कशी येत नाही आणि आला आणि माई घेतला आणि डायरेक्ट बुवा बारी पेटवा. मग काय मी पिसाललो, मग मी भारीच पेटवली, एवढी पेटवली की ह्यांची एकदम खटावली. मी काय वाईट बोललो? अरे वाईटच बोलत नाही आपण कुणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही, फक्त कळ कडकन बांधलं आपला विजय झाला आहे भाऊ. तर आता त्यांनी 2000 रुपये लावले. लांबवर बुवा जर लंगोटवा आलं तर 2000 रुपयाचं बक्षीस. माझी 170 ची लंगोट जर ह्यांच्याकडे 2000 रेट वाढत असेल तर भेंडी आपली लंगोट किती मागाय बघा. माझी 170 रुपयाची लंगोट जर हे 2000 दाखवायला देत असतील, फक्त बघाय होता घेऊन पण नाही जाणार, फक्त दाखवायची आणि घेऊन जायची 2000. मग ब्रँड आहे की नाही आपला लंगोट? मग हे काय म्हणतात स्वतःला ब्रँड इज ब्रँड. वहिनी बोलली अरे ब्रँड इज हियर अंडरग्राउंड लंगोट 2000 रुपीज भेंडी गवार हुआ भारी पेटवा. आता जोशी वहिनी तुझी खैडी वहिनी लय माझ्या नवळ घ्या हवी म्हणून द्या हवी. चाल द्या बुवाची उगा उधारी नको कोणाची. काय अरे पैसे राहिले मगाशी. सूर्या गॅस सेफ्टी सर्व्हिसेस सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइसेस काय ते मागे काय सॉरी मला वाटलं माझं इंग्लिश चेक करण्यासाठी कोणी पाठवणार. आय कॅन रीड इंग्लिश यू नो ना. गांडा बाय मी आटोमॅटो समजा मेरे को. टोपी बघितलीस का? ए टोपी पछाडलेला झपाटलेला भेंडी. डोळे बघ हे बाबा लगेच. श्री निलेश अनंत भाडे धौलवल्ली राजापूर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा 500 रुपयाचं पारितोषिक गाडी घेतली. आणि हे काय साई लिंग आहे 150 रुपये आणि श्रुती पालकर पावली याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद असणाऱ्या मुलांसाठी देतो. नंतर झालं आता गोवाची चालली ये दिनिये महीने साल ये दिनिये माझ्या सगळीकडे पण फुलं आलं फुलं नाही फुलं सोडून गोकुळ जाणे हवा अंतरीची घेऊन जा नाही आपल्या या प्रीतीत चुकले पण भाग देतो की ते म्हणतात की द्वारका नगरीत तुम्ही काय गेला मला सोडून. श्रीकृष्ण जोपर्यंत लहान होता हे युट्यूबवर हे टाकू नका. तर जोपर्यंत लहान होता त्याचे भाग होते की तो गोकुळात मोठा होईल, तिथे फक्त लीला करेल, रास क्रीडा खेळेल, रास लीला करेल, गोपिकांची मनोरंजन करेल आणि तिथे काही दैत्यांचा वध करेल. त्याच्यानंतर मात्र जे महाभारत घडलं त्याचा भाग करण्यासाठी द्वारका नगरीत तो गेला आणि तिथून त्या अर्जुनाचा सारथी झाला आणि तिथून हे महाभारत घडलं. त्याच्यामुळे त्याला जाणच भाग होतं. मात्र त्या राधेला जाताना त्यांनी सांगितलं की राधे मागच्या अवतारात तू माझी सहचर्गी होतीस, मात्र या अवतारात तुझं माझं तो विरह आहे तो पुढच्या जन्मात मी भरून काढेन
आणि पुढचा जन्मात तो भरून काढण्यासाठी श्रीकृष्णाला जावं लागलं. हे माझ्या आदिमायेचं, माझ्या जोशीबुवांचं उत्तर आहे गवळणीचं. आता माझे वळण गातो. तर त्या राधेचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राधेवर प्रेम असं श्रीकृष्ण म्हणत असेल अर्थात होतं. मात्र राधेच्या प्रेमाखातर जे काय उंगल्या करताय, जी काही पुतना मावशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय. कारण मी डबल बारीला आलेलो आहे. कमराखालचं काही गायचं नाही, आया बहिणीचा मान ठेवायचा आहे, नवरात्रीच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे, माझ्या तुऱ्याच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे आणि बारी करायची आहे. मध्ये गमती जमती असतील मात्र मूळ गाभा सोडून मी गात नाही. म्हणून शाहीर लक्ष असावं. पुतना मावशीचा विषय गातो. हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणार ऊर बरोबर. हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणार ऊर बरोबर. हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ फिरणाली कशाच्या जोरावर. आता शाहिरांचा जो प्रश्न आहे, शाहिरांचा प्रश्न आहे की असं एक मंदिर आहे, त्या मंदिरावरती सावली पडत नाही, त्या मूर्तीला हात नाही, पाय नाही आणि अनेक वर्ष शाहिरांचा प्रश्न आहे. अनेकदा आम्ही उत्तर दिली, शाहीर काय मान्य करत नाही, एकही अट सोडत नाही. त्याच्यामुळे शाहीर आज मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची तयारी करून आलेलो होतो. तो प्रयत्न होतो, तुमची जर इच्छा असेल दुसरा बदला मी देईन. जो तुमचा जी गर्भात अवस्थेमध्ये पुरुष भोगते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा भाग घेऊन आलेलो होतो. तुम्ही प्रश्न बदललेला आहे. मात्र माझा प्रश्न तुमच्याकडे आहे, रसिकांसाठी सांगतो, जो महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे की असं कुणी वरदान दिलं, जर तू आकडी कोयती लावून गेलास, शेतकऱ्याला सांगितलं जर तू आकडी कोयती लावून गेलास तर तुझ्या शेतात तुझ्या बैलांवर
तुझ्या इस्टेटीवरती, तुझ्या संपत्तीवरती, तुझ्या घरच्यांवरती कुठलंही आपत्ती संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. एवढाच भाग आहे, एका पदात घेतो. अजून काही घेऊ काय? नावाने सारखं नको, बंकस नको. ह्या चालावलं की मग माझ्या चाल येतो. हे पण मी काय बोलतो, आज चांगल्या बोले. अरे कर्णूला ठेवली कोंबडी. जोशीवाडीचा पास मागायला आलोय गणपती पुण्याला. हिला नाव घ्यायला सांगा, लय भारी नाव. नामानात पण काम करते मावशी, नामानात पण नाव घेते. लय भारी. एक तरी 100 रुपयाचं पारितोषिक मी देणार. आणि माझ्या राहुल्याचं नाव घ्यायला सांगायचं. राहुल गवाळेचं नाव घ्यायचं. कवटा ठेवली 7. राहुल गवाळे चालेल. कवटा ठेवली 7. राहुल गवाळे नमान. तुम्ही युट्यूबला टाकता नंतर कमेंट मला येतात एकदा करून. ओके, आय लाईक इट. राहुल गवाळे तुझ्या मागून येत आहे. सुमेश तांबे तुझ्या मागून येत आहे. विलास गवळे देखील तुझ्या मागून येत आहे. आता तुझा युवराज सपाट. अगं हे जोशीवाडे, आज तू गणपती पुण्यात आत्महत्या आलेला आहे. मला लय मजा येते. ह्या कारण रातभर सांगा, लय मजा येते. माझा मंडळात विषय जाणार की लांबोऱ्या गाणी चांगली बोलतो, कमरेच्या खालचं काय बोलत नाही, वाईट काय बोलत नाही, पण हे जाकडीत नमान करतो. मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये 2 in 1 करतो ना. हो, वड्या मागितल्या लिंबाच्या मी फेबर मिठाच्या पण देतो 2 एक्स्ट्रा. या प्रॉब्लेम आहे. आता मी सांगतो, यांनी चॅलेंज माझ्या लंगोटीशिवाय काय बोलत नाही या जगात. माझ्या हे जर ताईमार बाहेर गेले ना आणि जर मी त्याच्यासोबत गेलो तर मला म्हणतील एकदा लंगोट टाकून नंतर ताजमहल बघतो. काय एवढा माझ्या लंगोटीत काय माहिती हो. अरे कुठलं नाद आहे नाशी. अरे नाद कुठलं असावं. आज शिव बाईस मी सांगतो, हे मी लंगोट दाखवणार. हे जर बिकनीव आलं ना तर आपण लंगोट दाखवणार. हे त्याचा बिकनीव आहे. लंगोट दाखवायची गोष्ट काही काय. तरी मी बोललो मी खोपीकडे या म्हणून, एका आपलं दाखवतो म्हणून. काय पांचटपणा. ऐका, तुम्ही अजून इथंच आहे. आई शपथ आय लव्ह यू यार. ते परत काय होणार रे. आयुष्याची वीण ओढण्यासाठी एक धागा पाहिजे. आयुष्यभर सुंदर आहे पण भेंडी अशी धागा पाहिजे. काय केलंय मारी. ह्याच्यात मी काय बोलायला बोललो, हे उद्या व्हायरल आहे बाबा. जिप्पीला 200 रुपये करा मला. ए आईला मला तुम्ही ना जोकरच केला हो. वागाचा जोक. अरे तर युट्यूब आहे तुम्ही सारखा काय. ये जोशी बुआ, बारीक भी ना तुम्हारे लिए नहीं करता, पब्लिक के लिए करता. भेंडी आवाज. ये वैसी हमारी चलती हो, तुम्हारी क्यों चलती भेंडी. ऐसा बिना कोणाच्या आल्यात गेल्यात मध्यात नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो ना. पोराचं खाय प्यायचं लाड. पोराचं खाय प्यायचं लाड मागितला जो 2 काळसुला. तर एकदा होता नमान. हा वाघाचा झोप. हा तर राहिलं मगाशी. रोवणवर ठेवली कोंबडी तर करंडूल आता हित ठेवू का हित ठेवू. रोवणवर ठेवली कोंबडी, करंडूल हित ठेवू की तिथं ठेवू. आलं चांगल्या बोले. तर एकदा होता नामा आणि वग राखताना मागलेला राजकुमार. वाघाचं नाव आणि उर्फ भावकीत तंदाल.
आणि राज्य जात राजकुमाराने राजकुमार आपल्या बायकोसोबत सख्या बायकोसोबत लाभाड सामाटलेलं तर शी बाबा या भारी आहे की नाही हो. आया बहिणी पण असतात यार, काय वाईट आहे घ्यायच्या इतकी खूप चलते भेंडी. तर राजकुमार चाललेला रानात जायचा असी ना हे पुरी नो मनुष्य सारखा पोरांनाच म्हणतो त्या पण माझ्या बहीण आहे. तर चाललेला मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायचं आपल्याशी. आता आले काय सीन कसा जंगलात जाणार रावल्या जंगलात जाणार आणि तिकडनं वाघ येणार पब्लिक बद्दल मागणं आता पब्लिक बसलाय ना तिकडनं वाघ आणि सीन कसा राणी साहेब या अभयारण्यातून आमच्या मागोमाग या अरण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे आणि जर हे व्याघ्राने जर झडप घातली तर आम्ही काय करावे हा डायलॉग नंतर मग शैली वाजवणार आणि तिकडनं वाघ येणार राणी साहेब आमच्या मागोमाग या अभयारण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे तुम्ही आमच्या कृपया मागून यावे. असं झालं की वाघ तिकडे येणार ना वाघ तिकडे येणार जोरात वाघा खालच्या वडीतला महाद्या ओ ए पोरी काय बोलत होत ए बरं खालच्या वडीतला महाद्या वाघाची भूमिका केली. वाघाचं पद्धतशीर घालून सॉंग घालून एंट्री मध्ये असा बसलेला वाजवली की जायचा ना 80. राजा बोलायला लागला आमच्या मागून यावे. हा झाला सगळं झालं आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं. आता वाघ येईल वाघ पोज घेऊन राहिलेला तेवढ्यात आला खालच्या वड्यातला एक कुत्रा समोर. वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी. दोनच्याला झालं हे इकडे आपलं बाजून बसले आमच्या मागून यावे. झाल्याबरोबर हा कुठला रे वाघ ह्याच्याकडे बघी कुत्रा त्याकडे बघी करायचं काय. मग लास्टला एक आयडिया केली महाद्या हे मी वाघ ना यार मी माणूस आहे. अरे कुत्र्याला काय माहिती वाघ आणि माणूस आहे जो काढणार फाडून इकडे आपला राणी साहेब आमच्या मागून व्याघ्र अरे व्याघ्राला फाडून घाला सगळा कुत्रा तिथे शिबिरला जाऊन व्याघ्र इकडे झोपलेलं अशा सगळ्या गमत्या आहेत. ए दोष म्हणले आज म्हणून तुझा लुगडा काढतो लुगडा काढतो देव कान कापली नको बाय का बारीक आला येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. तुझी होईल राख. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी.
एक फरमाईश आहे. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीव बरे, हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावरे. साऱ्या ड्रायव्हरचा रिक्षा ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ड्रायव्हरचा नाद खुळा त्याची जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर, हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर. बघा मी एक तसा बरोबर संबोधले. शायर बोलले की भक्ताचा अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही. अरे भक्तावरती गाणं विकास लांबोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणं काढलं. मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये. मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईटली घ्या असं मी सांगत असतो. त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका. नाहीतर माझ्यावर अशी कोणी करणे गेली की मी त्याला सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय त्या असल्या काही गोष्टी सांगू नका. माझ्या जोशीबाईने बारीसाठी शुभेच्छा देतोय. जर काय आगावगिरी केली तर आज 5 माघारी काय 6 माघारी घेऊन 10 माघारी घेऊन वरात कडून घेऊन जाईल पोटात. माझ्या बाजूलाच आहे. एवढं बस करू हे ढकोली किती कशी बुवा तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल इंटरॅक्ट तर मला सांगायचं. शाहीर म्हणजे काय? अहो मी स्तवन गायलं, गण गायला, तुमचा भाग दिला, गवळीचा भाग दिला, पद गायलं आणि रसिकांना घेऊन ठेवलं. आता 2:15 वाजतात रात्रीची. तू पण खुळावलास. अरे भक्ताचा जोक याच्यापेक्षा पण मायनस जोक आहे. तुम्ही त्यात काय फरमाईश येतात त्या माझ्या हा भक्ताचा कमाल नाही आहे ना. मग शायरी सोडून काय स्टँडअप कॉमेडी करू शकतो की नाही? बाजूला ठेवा या खाली ठेवा बाजूला. लय मागणी आहे मला हे ना. मी आजूबाजूला हे म्हटलं हळद लागली आणि आजूबाजूला पण उभी नाही कशी काय. भक्ताचा जोक आणि ज्या पोराने सगळ्यांना ऐकलेला आहे. युट्यूबवर कोण कोण आहेत? अरे सगळंच आहे ऐकलं. तर एका गावात होता भगत. भगत यू नो भगत, यू डोंट नो भगत. लिंबू मिरची अँड ऑल, उलटी बावली, बारीकची चप्पल, टाचणी अँड ऑल थिंग्स, उलट्या पिसाचा कोबडा अँड ऑल. भगत होता बाजार होता आणि बाजारात आणली ताजी मच्छी. भावर घाण मच्छर आणि प्लास्टिकच्या पिशवीत आणला. हे ऐकायला येतात तुम्हाला? तुम्ही असं गप राहिलं की मला नाही जमत. हा बस एवढं बस. आणि मावळं आणलं आणि पडवीत ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत. वलं ना पाणी सुटेल बनवलं. आणि 4 वाजता आलं गिरायक. देव बघायला गिरायक आलं. उगव तिकडं तोंड केलं पडवीत असा वड्डी बसला बघत. नारळ ठेवला, लिंब ठेवला, बाजूस एक कोंबडी. आजच द्यायचा शिवारा. टाकला हळद टाकला, पिंजर टाकणार, बुकाट टाकला, मिरच्या घेतल्या, अगरबत्ती लावली, दिवा लावला. देव आला अंगात. देव अंगात आला. दाखवू बघा तरी. 7 जणी माझ्या भनी आज यावं. हे दोघं खुश. ते माझ्याकडे बघणार नाही. त्यांची ते काढले लोकांची अशी गिराक माझ्याकडे.
खाली बघतात म्हणते गिराक आपली आता काहीतरी भारी निघणार ना, बघता रिक्षाचा गेअर टाकलेला आता भारी गेअर टाकून झाला. माझ्या भली सात जली असं असं करून हा गेअर टाकून झाल्याबरोबर पडवीतली पिशवी सुरसुरली. केम देअर मांजर बोका त्याला गिअर टाकून झालेला हो. आता करायचं काय, त्याला समजलं मांजर आले आता म्हणून सगळं मावरा नेणार एवढा कळलं. अरे बरं आणलेलं पण मग बांगडे म्हणू नको, पापलेट म्हणू नको, सुरमई नको, वर जीव वर वरचे खालवर हे आपलं आशेनं बघित याचं कान तिकडे. पण गिअर तर टाकून झाला आता करायचं काय, म्हणून ते म्हणतो 500 रुपयाचा मावरा आहे 1000चा गिरायक आहे. तो गिअर टाकूया. तुझ्या भावकीन केला म्हणून असं झालं. भावकीवर सगळा गेम भावकीवर असतो बघा, लक्षात ठेवा. बघताना खालच्या घराचं घर आहे ना त्यानं केला लय जलतो, गाडी घेतलीस ना तू जलतो, तसं तिकडं सुरसुरलं. हा सुरसुरलं करू न काय, गिअर तर टाकून झाला भावरा घेऊन जाणार बॉका. आता म्हणतो आयडिया करूया, बायकोच बोलूया. हे आपलं माझ्याकडे बघताय, माझे माघार नीला बोलवा. अरे ह्याला समज नाही, 7 जणी बोलतो आणि मध्येच माघारी तुटली आली. असल व्हायची पहिली निघून गेलेली असेल, तिला बोलवत असेल देव कराय. हे माझ्याकडे बघा ना. अरे बघताव काय माघार नीला बोलवा. माघारीने ऐकला, ह्याच्या थोड्या माहिती ना आली नंतर. हा बोला काय झालं. अगं वय पडवीत बघ. माजरून गेलं तरी पण ह्याला ना वरचा जीव वर आणि खालचा जीव खाल नेलं की जो हाय. ऐका ऐका शेवटचं. अगं हाय काय नेलं हाय हाय एका त्याला गेले दिसते आपल्या भावड्या घरात. आता झालं सुरू परत झाला. 1000 रुपये घेतला मावड्या घराने भगत गेला खुश सामट झालेलं. असे बोलून माझी बारी ते ठेवतोय, एकही शब्द आगाव नाही, काही वाईट नाही, तरी मनोरंजन केलंय. शाहिरांना माझं आव्हान आहे, अशी साधी बारी करून दाखवा, पब्लिकला करून दाखवा, नंतर बरोबरी करा. जास्त शाळेपणाला शिकू नका. आपल्याकडे फुल मेनू कार्ड आहे, तुम्हाला हवी तशी बारी देतो. काल ठासून आलो एकाची खडाबद्द, उद्या आहे लांज्यात लय विचार पारा होता. खेळवाली मंडळी आहे, मान वर करून नाही जाऊन दिलं. आपण असं एवढंच आहे मिले भाष्य फक्त एवढंच आहे, आपण कलगीतुरा समाजासाठी करतो, रसिकांसाठी करतो. त्यांचं मनोरंजन झाले पाहिजे, त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आणि इथून जाताना एक वेगळेपणाचा उत्साह घेऊन गेले पाहिजे. हा अंदाज असतो. अशी बारी मी ठेवतोय आणि शाहीरला शुभेच्छा देतोय. आगाव वगैरे केली शाहीर पुन्हा येईन ठासून जाईल.
Thank